मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत. आज आपण मराठी बालभारती इयत्ता 6वी या पाठ्यपुस्तकातील 18 नंबरची कविता बहुमोल जीवन या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. गुलाबाचे मोठेपण कवीने कसे सांगितले आहे? उत्तर, गुलाबाच्या आजूबाजूला असंख्य काटे असतात, पण गुलाब कधी आसपास असणाऱ्या काट्यांना दोष देत नाही. ग्रीष्म ऋतूमुळे धरणीवर कोणता परिणाम होतो? उत्तर, ग्रीष्म ऋतूमध्ये कडक ऊन पडत असल्याने कडक उन्हामुळे धरणी भाजून निघते. निराश आशा कवीला कुणाबद्दल वाटते? उत्तर, आकाशाचे रंग रोज बदलतात, आकाशात ढग दाटून येतात, त्यामुळे निराश आशा कवीला नक्षत्रांबाबत वाटते. सुखदुःखाची ऊन सावली म्हणजे काय? उत्तर, कधी ऊन पडते तर कधी सावली असते. सुखदुःख ही तसेच असते. कधी आयुष्यात सुखाचे क्षण येतात तर कधी दुःखाच्या क्षणांना सामोरे जावे लागते. आयुष्याचा त्याग करू नको असे कवी का म्हणतात? उत्तर, आयुष्य हे बहुमोल आहे. माणसाला आयुष्य हे एकदाच मिळते, म्हणून ह्या बहुमोल अशा आयुष्याचा त्याग करू नको असे कवी म्हणतात. प्रश्न दुसरा, थोडक्यात उत्तरे लिहा. मनासारखे सारे काही घडते का? यासाठी कवी कोणाकोणाची उदाहरणे कवितेतून देतात? उत्तर, निखळून पडणारी फुले, तरीही न झडणारे झाड, काट्यांनी वेढलेले गुलाब, ग्रीष्म ऋतूत जळणारी धरणी, रंग बदलणारे आकाश आणि दाटून येणारे ढग, अमावस्या आणि पौर्णिमा. कवीने माणसाला कोणता बहुमोल संदेश दिला आहे? उत्तर, आयुष्यात आपल्या मनासारखे सर्व घडत नाही. जे आपल्या वाट्याला सुखदुःख असते ते भोगावेच लागते. संकटांना घाबरून कधीही बहुमूल्य अशा जीवनाचा त्याग करू नये. माणसाला आयुष्य हे पुन्हा पुन्हा मिळत नाही, ते एकदाच मिळते. म्हणून न डगमगता न घाबरता समोर येणाऱ्या संकटांचा सामना करत आनंदाने जीवन जगावे असा बहुमोल संदेश कवीने माणसाला दिला आहे. प्रश्न तिसरा, तुमच्या मनाने उत्तरे लिहा. तुम्ही ठरवलेली गोष्ट घडत नाही तेव्हा तुम्ही काय करता? उत्तर, मी ठरवलेली गोष्ट ज्यावेळी घडत नाही तेव्हा मी निराश होऊन न जाताही गोष्ट होण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो. मी ठरवलेली गोष्ट का घडत नाही
ती गोष्ट न घडण्यामागे कोणती कारणे आहेत, मी कुठे चुकतो आहे याचा विचार करतो आणि चुका सुधारण्याचा मी प्रयत्न करतो. ढग दाटून येतात परंतु पाऊस पडत नाही, तेव्हा तुमच्या मनात कोणते विचार येतात? उत्तर: ढग दाटून येतात परंतु पाऊस पडत नाही, तेव्हा मला वाटते की यावर्षी पाऊस पडेल का? दुष्काळ तर नाही पडणार ना? दुष्काळ पडला तर प्यायला आणि शेतीला पाणी कसे मिळणार? शेतकरी शेती कशी करणार? पाऊस पडायला लागेपर्यंत उपलब्ध असलेले पाणी जपून वापरायला हवे, जेणेकरून पाऊस येईपर्यंत पाणी पुरेल. खूप ऊन लागू लागले की तुम्ही सावली शोधता. सावलीमध्ये येताच तुम्हाला काय वाटते? उत्तर: खूप ऊन लागू लागल्यानंतर जेव्हा मी सावलीत जातो तेव्हा छान गारवा जाणवतो. सावलीत थोडा वेळ थांबल्याने सगळा थकवा निघून जातो. थंड हवेने उन्हामुळे तापलेले शरीर थंड होते. शरीराला तसेच मनाला आराम मिळतो आणि पुन्हा नव्याने काम करण्याची उमेद मिळते. प्रश्न चौथा. या कवितेत मनासारखे काही घडते का असे कवी म्हणतात? आपल्याला मनासारखे घडावे असे नेहमी वाटते. मनासारखे काय काय घडावे असे तुम्हाला वाटते? कल्पना करा व लिहा. उत्तर: मला मनासारखे हवे तिकडे फिरावेसे वाटते, मनासारखे खेळावेसे वाटते, मनासारखा अभ्यास होऊन परीक्षेत चांगले गुण मिळावेसे वाटतात, मनासारखे जेवण मिळावेसे वाटते. मुलांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही लिहू शकता. या कवितेत सुखदुःख, ऊन, सावली असे विरुद्धार्थी शब्द जोडून आलेले आहेत. असे प्रत्येकी 5 शब्द लिहा. उत्तर: उंच सखल, लांब रुंद, खाली वर, नफा तोटा, आडवा उभा. समानार्थी शब्द लिहा. लतिका वेल, धरणी जमीन, देह शरीर, नभ आकाश. मुलांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.